नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी कैरीची हिरवीगार अशी चटपटीत चटणी बनवणार आहे। एकदम छान आणि खूप सोपी आहे करायला। कैरीची चटणी बनवण्यासाठी मी इथे झाडाची ताजी कैरी ही तोडून घेणार आहे। एकदम फ्रेश अशी ही कैरी मी तोडलेली आहे। ही कैरी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता हिचं देठ काढून घ्यायचं आहे आणि हे सालवरचं सर्व काढून घ्यायचं आहे व्यवस्थित। आता इथे मी थोडीशी आंबट कैरी वापरलेली आहे। तुम्ही वाटलं तर तोतापुरीचाही इथे वापर करू शकता, ती थोडीशी कमी आंबट असते। तर या प्रकारे सर्व साल हे काढून घ्यायचं आहे। त्यानंतर आता ही कापून घ्यायची आहे। छोट्या छोट्या त्याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत, म्हणजे मिक्सरला लवकर बारीक होतात। याप्रमाणे कापून घ्यायची आहे किंवा किसून घेतली तरी पण चालू शकतं। आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे। त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत, थोडासा आल्याचा तुकडा, 4 लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर आणि एवढं सुकलेलं खोबरं घेतलेलं आहे। त्याकडे जर ओला नारळ असेल तर तुम्ही तोही वापरू शकता। हे खोबरं यामध्ये बारीक कापून टाकायचं आहे। चवीनुसार मीठ घालायचे, साखर घालायची आहे 1 चमचा। जशी गोड आंबट असेल त्याप्रमाणे साखर तुम्ही इथे वापरू शकता। कैरी जर थोडी आंबट असेल तर साखर थोडीशी जास्त घालायची। आता हे मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं आहे। इथे पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे, हे पाहू शकता तुम्ही। या प्रकारे बारीक करून घ्यायची आहे। एका वाटीमध्ये ही काढून घ्यायची आहे। या चटणीला आता वरून फोडणी द्यायची आहे। यामध्ये मी 1.5 पळी हे तेल टाकलेलं आहे। त्यानंतर मोहरी घालायची आहे। गॅस हा बंद करायचा आहे। नंतर थोडेसे जिरे, थोडासा हिंग, त्यानंतर कढीपत्ता। मस्त अशी चटणीवर ही फोडणी टाकून द्यायची आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। इथे चटणी आता तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। एकदम छान असा इथे कलर आलेला आहे चटणीला। जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी ही कैरीची चटणी एकदम छान मस्त चटकदार अशी लागते। करून पहा नक्की। हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।